हत्तूर गावातील ग्रामदैवत सोमेश्वर मंदिराच्या दक्षिण भागातील अनेक घरांमध्ये 10 ते 15 फूट पर्यंत पाणी आल्याकारणाने लोक आपले घरे सोडून लेकरांना घेऊन मंदिरात आश्रय घेत आहेत। सगळे घर पाण्याखाली गेले होते, त्यामुळे लोकांचा जनजीवन विस्कळीत झालेला आहे, त्यांचा संसार उघड्यावर पडलेला आहे। ह्या गोष्टी मी हत्तूरचं सुपुत्र असल्याने मला सगळं माहीत आहे। आणि आता नुकताच संतोष केंगाळकर सरांनी कालच सकाळी आज सकाळी फोन केले होते मला, सर तुमच्या गावासाठी काय करूया। मग एकच मिनिटात मी जे सांगितलं होते तयार आहे म्हणले। आणि त्यांनी दिवसभरात 15-20 बायांना लावून चपातीचं आणि भाजीचं पोहे, बिस्किट अशा अनेक प्रकारच्या वस्तू तयार करून त्यांनी आज गावामध्ये सगळीकडे दिलेल्या आहेत। आणि त्यांचं मी ग्रामस्थाच्या वतीनं किंवा आमच्या सर्व माझे सगळे मुलं आहेत, माझे भाऊ आहेत, माझे भाचे आहेत, त्या सगळ्यांच्या वतीने संतोष केंगाळकर सरांचं आभार मानतो। आणि हत्तूर गावी जाऊन मंदिरातील 400 ते 500 शेतकरी कुटुंबांना यावेळी शरणराज केंगनाळकर यांच्याकडून गरमागरम जेवण, लहान मुलांना बिस्किटे, सोमेश्वर मंदिर, सोमेश्वर नगर, घोंगडे वस्ती परिसरातील शेतकरी बांधवांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली। 5 वाजल्यापासून एक 3-4 वस्तीवर गेलो। प्रत्येक ठिकाणी लहान लेकरांपासून आबालवृद्धापर्यंत अतिशय व्याकुळ अवस्थेने आहेत, कारण ह्या भागात लाईट नाही। जवळजवळ 4-5 दिवस झाला लाईट नाही, येण्या जाण्याला रस्ता नाही, चिकट आहे। अशाही भागात आम्ही आलो आणि सर्वाला आज आम्ही भोजन नाश्त्याची व्यवस्था केली। पण मला ह्या भागातले आमदार असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, सर्वांनाच एक विनंती आहे। आता ही शिंदे गटाची तर आहेतच, सतुबरांना उपजिल्हा प्रमुख आहेत, त्यांना बी विनंती आहे की तुम्ही शासन दरबारी कळवा की प्रत्येक गावाचं जिथं बाधित गाव आहे त्या गावाचा पंचनामा होऊ दे। पंचनामा होऊन त्या गावाला काय तुम्ही 4,000 5,000 असं शेतकरीला देऊ नका, हेक्टरी 1 लाख रुपये कमीत कमी मिळायला पाहिजे। कधी न यावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। 10 फुटांवर पाणी आल्याने घर, संसार, शेती, वाडी सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे। शेतकरी बांधवांचे सर्व वाहून गेले आहे। या भागातील आमदार, खासदार, प्रशासकीय अधिकारी यांनी तात्काळ पंचनामा करून शक्य तेवढ्या लवकरात लवकर पूरग्रस्त लोकांना आर्थिक मदत करावी आणि शेतकऱ्यांची मोठी मदत करावी। शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी। बाधित पूरग्रस्त शेतकरी बांधवांना हेक्टरी 1 लाख मदत जाहीर करून त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी शिवसेना पक्षाकडून तसेच सामान्य नागरिकांकडून होत आहे। एसी मधून, विमानामधून फिरणाऱ्या मंत्री महोदयांनी फडणवीस सरकारने डोळे उघडावेत आणि त्वरित मदत करावी अशी विनंती करण्यात आली आहे। यावेळी शरणराज केंगनाळकर यांच्यासोबत अण्णाप्पा सतुबर, राम वागसे, धर्मराज केंगनाळकर, युवराज केंगनाळकर, यल्लप्पा कोळी, अभिषेक पवार, कृष्णाजी शिंदे तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।